नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या सत्ताकारण या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण काही प्रतिक्रिया घेतो आहोत, निवडणुकीचे अपडेट्स घेतो आहोत. अजूनपर्यंत पूर्ण आकडेवारी आलेली नाहीये. ती पूर्ण आकडेवारी उद्या सकाळपर्यंतच आपल्याला निश्चित मिळू शकेल, कारण काही ठिकाणी अजूनही मतदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळे ती पूर्ण झाल्यानंतर एकत्रित आकडेवारी आपल्याला मिळणार आहे, ती आपण दर्शकांना सांगणार आहोत. तत्पूर्वी काही ज्या गडबडीचे प्रसंग, काही गोंधळ उडालेले प्रसंग जे घडले, त्यामध्ये अनेक मतदात्यांच्या, काही कोथरूडमध्ये, काही अन्य ठिकाणी असं लक्षात आलं की त्यांच्या नावावर आधीच मतदान झालेलं आहे. आणि यामध्ये एक प्रमुख अशी व्यक्ती आपल्यासोबत आज आहेत. ते आहेत पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे. अरविंदजी, आपलं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तुमच्या नेमकं काय लक्षात आलं? तुम्ही मतदानाला केव्हा गेला होतात आणि तुमच्या नावावर मतदान झालेलं होतं? तुमच्या मागे पुढे यादीत कोणाची नावं होती? कुठल्या केंद्रावर तुमचं मतदान होतं? मी सकाळपासून जेव्हा आता मी माझा प्रभाग असल्यामुळे मी सगळे टेबल जाऊन सकाळी गेलो, तर माझ्या सेंट मिराज स्कूल हे जे मतदान केंद्र आहे त्यात 76 नंबरचा जो बूथ आहे, त्या बूथ मध्ये 3 वेळा ईव्हीएम मशीन बिघाड झाली. मग ती ईव्हीएम मशीन परत नवीन मागवण्यात आली, म्हणून मी परत जाऊन परत आलो. आणि ज्या वेळेला मी परत आलो तेव्हा लाईन लागलेली होती. लाईन लागलेली असताना मी जे बघत होतो ज्या पद्धतीने रिटर्निंग ऑफिसर आणि त्यांचे स्टाफ ज्या पद्धतीने काम करतायत, एक महिला होते, एक मुलगा आला, त्यांनी मोबाईल मध्ये त्याचा अनुक्रमांक दाखवला, बाहेर व्हा, तसं होणार नाही. अरे त्याच्याकडे जर स्लिप आहे आणि ती मोबाईलवर आहे, डिजिटल सगळीकडे चालतंय, अलाउड केलं नाही. मग मी जाऊन त्यांच्यावर वाद घातला की त्याचा अनुक्रमांक बघा, त्याला आयडी कार्ड त्याचा व्हेरीफाय करा, आधार कार्ड या काय, आणि वोटिंग करून द्या. तुम्ही असं वोटिंगला नाकारू कशा शकता? तो झालं. मग त्यांनी ऍक्सेप्ट केलं. मी परत लाईनीतून उभं राहिलो. जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मला असं कळलं की माझं मतदानच झालेलं आहे. मग मी माझा इलेक्शनचा आयडी दाखवला ज्याच्यावर माझा फोटो आहे, त्यांच्या वोटिंग लिस्ट मध्ये माझा फोटो आहे. मी म्हणलं माझा फोटो बिगर तुम्ही चेक करता, तुम्ही कसं काय दिला? बोले त्याचं आम्हाला कसं माहिती? तुम्हाला नाही माहिती तर मग व्हेरीफाय कोण करतं? तुम्हीच व्हेरीफाय करणार. पोलिंग एजंट मध्ये बोलायला लागलं तर पोलिसांनी पोलिंग एजंटनी मध्ये बोलायचं नाही. अरे, पोलिंग एजंटला नेमलंच त्यासाठी की तो मध्ये हस्तक्षेप करणार. जर त्याला एखाद्या वोटर बद्दल जर आक्षेप असेल तर त्यांनी तो चॅलेंज केला पाहिजे. पण ज्या पद्धतीने अनएज्युकेटेड, बिलकुल ट्रेनिंग नसलेले, मला तरी असं वाटतं, किंवा द्वेष मनात ठेवून बसलेली व्यक्ती होती का काय त्या महिला, ज्याची मी तक्रार आता लेखी उद्या सकाळी करणारे कलेक्टर साहेबांना, त्यांनी वोटिंग करून नाही दिलं. मग मला आमच्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे रिटर्निंग ऑफिसर कळसकर मॅडमला कॉल करावा लागला, त्यांना हस्तक्षेप करावं लागलं. मग त्यांनी एक अधिकारी पाठवला. तोपर्यंत त्यांना 17B हे फॉर्मच माहित नाही. मग 17B फॉर्म भरून घेतला. मला टेंडर वोट दिलं गेलं. मी माझा वोट टेंडर केलं. सील पण नव्हते करत, तसंच एनवेलोप ठेवत होते. अरे म्हणलं माझं वोट सील केलं पाहिजे तुम्ही. मग त्यांनी ते सील केलं, मग ते आत ठेवलं. एवढं सगळं करत असताना मीडियाने खूप मोठ्या प्रमाणात दखल घेतली. मग बाकीच्या जागी जिथे इथं आम्ही बघायला गेलो तर प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेक जागी याच बूथ मध्ये असे 4-5 जणांबरोबर झाले. मग तुमचं ते सील मतदान शेवटी घेतलं गेलं. मी वोट केलं ना नंतर. मी 17B फॉर्म भरला ज्याच्यावर माझं थंब इम्प्रेशन आहे, आणि मग मी माझं वोट कास्ट केलं ना. अरविंदजी, तुम्ही एक सगळ्या ही प्रक्रिया जवळून ओळखता म्हणून कदाचित तुम्ही हे केलेलं आहे. पण जेव्हा असे प्रसंग, काही प्रकार अन्य ठिकाणी पण घडले, तेव्हा त्यांच्या बाबतीत काय झालं? तुमच्याकडून काही माहिती आली? किती लोकांपर्यंत बद्दल असं झालंय? तोच विषय होता. सामान्य नागरिकांना ही प्रक्रिया माहित नसते, म्हणून माझं वोट झालं म्हणलं की तो हातभर होतो, निघून जातो. असे कितीतरी मतदार आहेत तसेचे तसे निघून गेले. मग त्या लोकांचे जो मूलभूत अधिकार आहे मतदानाचा, तो ह्यांच्या निष्क्रियेमुळे गेला ना. आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतो की ही लोकशाहीची हत्या आहे. मग तुम्हाला मतदान, तुमची ट्रेनिंग, आणि जर इलेक्शन कमिशन एवढ्या दिवसापासून काम करतंय, मतदार यादी अद्यावत करता येत नव्हती. फक्त तुम्ही जाहिराती करता मतदान करा. कधी कॉल येतो सचिन तेंडुलकरचा, कधी कॉल येतो अमिताभ बच्चनचा की मतदानाला या. त्यापेक्षा तुम्ही मतदार यादी अद्यावत करा, तुमचे लोक ट्रेंड करा. ते दॅट इज मोर इम्पॉर्टंट.
अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारचे ज्या घटना आहेत त्या पुण्यातल्या काही मतदारसंघ, अन्य मतदारसंघांवर सुद्धा घडलेल्या आहेत, मतदार केंद्रांवर सुद्धा घडलेल्या आहेत असं दिसून आलेलं आहे. यामध्ये काही ठिकाणी तर जिवंत व्यक्ती मृत असले, म्हणजे एकंदरीत सगळा जो आकडा बघितला तर मतदार यादीमध्ये किती गोंधळ झालेला आहे, काय घोळ झालेला आहे, हे आपल्याला निश्चित आकडा उद्या कदाचित हाती येईल असं दिसतंय. अरविंदजी, तुम्ही आमच्या सोबत जोडल्या गेलात आणि याबद्दल बोललात. बोला. एक एक गोष्ट सांगू दिसतो, बरं. एका महिलेच्या नाव पुरुषाच्या नावावर महिलेचं वोट झालेलं आहे, महिलेची वोटिंग झालेली आहे. हे कुठून येतं, कुठून कसं कळत? म्हणजे एवढे रिटर्निंग ऑफिसर्स तुम्ही बिनडोक ठेवलेत का असं म्हणायची वेळ येते? ते एकंदर कशी बऱ्याच वोटिंग होते? एकंदर बऱ्याच यादीमध्ये ठिकाणी गोंधळ यादीमध्ये झालेला पाच दिसतोय. कुटुंब, बोला. 5 जणांचे 2 जणांची नावं नाहीत यादीमध्ये. एका कुटुंबाचं 10 किलोमीटर लांब दुसऱ्या मतदारसंघामध्ये नाव आहे. कुठून घोळ झाला एवढा? आणि आम्ही ज्या वेळेला मतदार यादी प्रसिद्ध केली त्याच वेळेला लेखी पत्र दिले की तुम्ही मतदार यादी अद्ययावत करा. ह्याच्यामध्ये अत्यंत चुका आहेत, कारण आमच्या पक्षाने प्रत्येक बूथवर मतदार यादी वाचन केलेली होती. त्याची तक्रार आम्ही दिलेली आहे, लेखी तक्रार. त्याची सुद्धा दखल घेतली गेली नाही. एकंदर बऱ्याच ठिकाणी आपल्याला मतदार यादीचा गोंधळ झालेला दिसतोय. काही जणांचं मतदान आधीच होऊन गेलेलं होतं, अशाही प्रकारच्या तक्रारी दिवसभरामध्ये आलेल्या आहेत. काही लोकांना, जिवंत व्यक्तींना मृत असल्याचं दाखवलेलं होतं आणि त्यांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलेलं होतं, असेही प्रकार आहेत. एकंदर प्रकार असे पुणे जिल्ह्यात आणि अन्यत्र किती घडलेत याची निश्चित आकडेवारी आपल्याला उद्या कदाचित पूर्णतः हाती येईल. तोपर्यंत अरविंदजी, तुम्ही बोललात आमच्याशी, खूप खूप आभार. थँक्यू.